माझा पाय काय करू झाले बघ झाली का समधी काम झाली. लाले आगो लई ठणका मारतोय गो पायाला वायस तेल चोळून देते का मुद्दाम करायचं चाललंय कळतंय हा मला. बाई हाय का आता मी कशाला बळच करल अगं खरंच लई ठणका मारतोय बाई आता माझी श्यामल असती ना लगी तिला काही सांगायची गरज बी पडली नसती लगी गेली असती तेल आणलं असतं पाय दाबून दिला असतं माझं. हे बघ लाले तुला आहे ना माझा किती बी राग येऊ दे पण मी आहे ना माझ्या श्यामलच्या जागी तुला बघती हा. लाली काकी लय पाय दुखत असतील आजीचे जरा दाबून दे की. हो लाली वहिनी जा तिला खोलीत घेऊन जा प्लीज. माझं लाले देते का जरा पायाला तेल चोळून देते का आत्या लईच त्रास होतोय का. हा काय सांगू बाई तर असं वाटतंय ना गं पाय काढावे आणि फेकून द्यावे कुठेतरी गप ना. आत्या मी देते पाय चोळून पण थंड तेलानं बरं नाही वाटणार. तेल थोडं गरम करायला लागल म्हणजे कसं लवकर आराम पडेल. अगं बस गरम कशाला पाहिजे ग साध्या तेलानं लगेच आराम नाही पडणार. आणि तुम्ही आता मला सांगितलं ना मग आता माझ्यावर सोडा. मी चांगलं गरम तेलानं मालिश करून देते म्हणजे दुखणं कसं कायमचं पळून जाईल. थांबा हा आलेच तेल थोडं गरम करून आणते. अगं ए ऐक ना हाय का मरतीये कर्माना आता मेल्या तुलाच दुखायचं होतं वय डोकं का नाही दुखलं माझं काय करू बाय आता आय, आय गं. बळच करायचं चाललंय ना. ए लाले अगं तेल गरम करते का उकळत्या आत्या अहो लगेच बरं वाटाय पाहिजे का नको. पडलाय ग आराम पडलाय मला. ऐक ना ते तुला कुठेतरी बाहेर जायचंय ना ग अगं जा की मग बरं वाटतंय मला आता बरं वाटतंय. असं कसं बाया, सासूची सेवा करणं सुनेचं पहिलं कर्तव्य असतं ना. आता बघा कायमचा आराम देते तुम्हाला. लाले अगं काय करतेय नख तरस घेऊ हे बघ आता नाही दुखत आहे माझा पाय हा नाही दुखत आहे माझा पाय. आत्या आत्ता पाय दुखत नाहीयेत पण परत दुखायला लागलं म्हणजे थंडीचे दिवस आहेत वाताना अजून दुखतील पाय. असं काय द्या मालिश करते आणा पाय कर. आत्या असं कसं सुनेनं सासूची काळजी घ्यायची असते. आणा इकडे पाय मालिश करते. अगं नको ग नको करू माझी काळजी सांगितलं ना तुला. आणि ऐका बाई एवढा वाफा येतो याच्यात ना काय करायले म्हणजे मालिश करायची आहे का फोडणी घालायची माझ्या पायाला मी नाही देणार माझा पाय मी नाही देणार मी नाही देणार मी नाही देणार मी नाही देणार मी नाही देणार. आता बघच काय करते मी. काय झालं लाली काकी. ए हौसा कुठे आहे. ते हौसा आता मैत्रिणीकडे गेली. बरं एक काम कर त्यांचे हात पकड म्हणजे पायाला मालिश करता येईल. अरे उलटला तू कुठेतरी नाही नाही असं कसं परत म्हणाल सुनेला सासूची काही काळजीच नाही. आजी यांचा पाय ठणकत होता दाबून देते तर वरडतायत बघा. ठीक आहे माझं काढते माझा बाय लाले काय चाललंय तुझे. आता गरम तेलानं मालिश केल्याशिवाय कसं बरं वाटेल तुम्हीच सांगा. हो आधीच माग लागली होती लाली काकीच्या की माझा पाय लय दुखते जरा दाबून दे म्हणून. रोज दाबायला लावलं होतं बाजून काढायला लावलं होतं का. हा उघड्यापाशी नागडे गेले आणि रासार थंडीने मेला अशी गत आहे तुझी.
तुला बी तीच भेटली का मालिश करायला? झालं गोंधळ. आत्या अजून मालिश करून देऊ का? नको करू मालिश, नाही तर नको करू मालिश, नको करू. चुकलं माझं, चुकलं नाही. आता बरंच कधी सांगणार तुला मालिश करायला. सोड ग लाले, सोड ना ग. अहो थोडी कळ काढा की कायमचा आवाज बंद होईल. थांबा. आला का मुडदा? मड वाटाला लावून का वाटाला लावायला निघालाय? हा, मी बोंबलून बोंबलून कंटाळले की ह्या गावावर नरकीची नाही, ह्या राक्षसाची वाईट नजर पडली या. ह्याचा काहीतरी बंदोबस्त करा. ह्यानेच आहे ना त्या जामकरच्या बहिणीचं काहीतरी बरं वाईट केलं असणार आहे. लालीजी, ओ लालीजी, काय तुम्ही इथंच बसलाय? मी तुमच्या तिकडं. अहो मी येणारच होते पण तेवढ्यात आत्यानं काय नाही झालंय आत्यांना? ए गोपाळ, तुला हिला घेऊन जायचंय ना? कुठं घेऊन जा? ए बाबा, जोड दे, घेऊन जा हिला. कुठं चालली? अहो लालीजी, कधीपासून तुमची वाट बघतोय. काही विसरला होता? नाही नाही असं कसं विसरेल? ते आत्यांचा पाय सारखा सारखा मध्ये येत होता ना, म्हटलं कायमचा आराम द्यावा. झालं सगळं, चला आता. चला.